ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत सुमनला आता कटघऱ्यामध्ये उभं केलं जातं. त्याच वेळेला सुमनला उलटसुलट प्रश्न विचारले जातात. त्याच वेळेला सुमन जेव्हा उत्तरं देत असते ना, तेव्हा सुमन खूप जास्त अडखळत असते. तिला तिच्या प्रश्नांची ठामपणे उत्तरं देता येत नसतात. त्यामुळे आता त्या गोष्टीचा इश्यू कोर्टामध्ये केला जातो. भालेराव वकील तीच गोष्ट आता रोखून धरतात आणि आता ते म्हणू लागतात की तुम्हाला तर सरळ दिसतच असेल की बघितलंत ना, या स्त्रीला साधं बोलताही येत नाही आहे. असं वाटतंय की हिला जबरदस्ती इथे उभं केलं आहे आणि तिच्याकडनं सगळं काही बोलवून घेतलेलं आहे. मला तर हे असंच वाटतंय. आणि त्याच वेळेला आता पाणी वगैरे सगळं काही दिलं जातं. जेव्हा पाणी दिलं जातं ना, तेव्हा मात्र आता ती थोडी अडखळत असते, पण तरीसुद्धा आता ती पाणी वगैरे पिऊन घेते. आणि त्यानंतर आता भालेराव वकील सांगू लागतात की बघा, तुमच्यासमोर जे चित्र आहे ते स्पष्ट आहे. काही झालं ना तरीसुद्धा मला ठामपणे माहिती आहे की यांची मानसिक अवस्था ही ठीक नाही आहे आणि त्यामुळेच ना यांच्यावर हे परिणाम झालेले आहेत, असं देखील आता सांगितलं जातं. कोर्टामध्ये जेव्हा या सगळ्याबद्दल सांगितलं जातं तेव्हा मात्र आता अर्जुन पेटून उठतो आणि अर्जुन म्हणतो की बस झालं, उगाचच खोटे आरोप करू नका. कारण माझा क्लायंट जे काही सांगतोय ते खरं सांगतोय. त्यांच्यावर कोणतीही ट्रीटमेंट वगैरे चालू नाही आहे. ऑलरेडी त्यांना जर त्यांच्या नवऱ्यानेच किडनॅप करून ठेवलं होतं तर त्या बाईची अवस्था काय असेल हे कोर्ट तर समजूनच घेत असेल, असंही आता म्हटलं जातं. जेव्हा या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात ना, तेव्हा आता भालेराव वकील तीच गोष्ट वर नेऊन म्हणत असतात की आम्हीसुद्धा तुम्हाला हेच सांगतोय की बघा, जर एखाद्या स्त्रीला एखाद्या रूममध्ये किडनॅप करून ठेवलेलं असेल तर त्या बाईची अवस्था आम्ही समजू शकतो. पण तरीसुद्धा मला असं वाटतं ना की यांच्यामध्ये थोडेफार का होईना बदल हे झालेलेच आहेत. त्या मानसिकदृष्ट्या नीट नाही आहेत आणि त्यामुळेच ना त्या असं वागतायत, असं देखील आता म्हटलं जात असतं. आणि त्याच वेळेला आता त्यांच्या वागण्याचं, त्यांच्या बोलण्याचं सगळं काही इथे विचारलं जातं. त्याच वेळेला त्यांना धड बोलताही येत नाही आहे आणि बघा ना, त्यांना पाणी पिण्याची सुद्धा गरज आहे, असंही स्पष्टपणे सांगितलं जातं. आणि जेव्हा आता या सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे सांगितल्या जातात ना, तेव्हा मात्र आता जजसमोर बसलेले असतानाच अर्जुन पेटून उठतो आणि अर्जुन म्हणत असतो की बस झाला आता, मी काय म्हणतो तेही ऐकून घ्या. कारण त्यांना जर इतके दिवस बंद खोलीत एका ठेवलं असेल तर त्या बऱ्या नसतील कशावर ना. कारण जर आपला नवरा असा वागू शकतो तर एखाद्या बाईची अवस्था अशीच होऊ शकते. त्यांच्यावर कोणतेही मानसोपचार तज्ज्ञ सुरू नाही आहेत, कारण त्या पूर्णपणे बऱ्या आहेत. पण आता खरं तर यांना मानसिकदृष्ट्या या सगळ्याची गरज आहे, असं भालेराव म्हणतात. आणि त्यामुळे मला असं वाटतं की कोर्टाने अशी कोणतीही कबुली घेऊ नये, कारण सरळ आणि स्पष्ट दिसत आहे की यांनी हे सगळं काही मुद्दामून करत आहेत. म्हणजेच एखाद्या जर स्त्रीची मानसिक स्थिती ठीक नसेल तर त्यांची कोणतीही जबानी जी आहे ती ग्राह्य धरली जाणार नाही. मग कोर्टामध्ये सुद्धा जजही तेच सांगतात की नाही, आम्ही ह्यांचं स्टेटमेंट ग्राह्य धरू शकत नाही, कारण ह्या नीट बोलत नाही आहेत आणि ह्या मानसिकदृष्ट्या आजारी आहेत. त्यामुळे कोर्टामध्ये हे सगळं व्हॅलिड होत नाही, असं देखील सांगितलं जातं. आणि असं जेव्हा आता सांगितलं जातं ना, तेव्हा आता सुमनला पुन्हा एकदा जागेवर बसायला सांगितलं जातं. कारण सुमन पहिल्यांदा नागराजला बघून खूप जास्त घाबरत होती आणि त्यामुळेच ना भालेरावने या सगळ्या गोष्टीचा आता फायदा करून घेतलेला होता. भालेराव अर्जुनच्या वर चढ जाऊन आता तो तिथे एक एक करून सांगत होता. आणि त्यामुळेच ना आता इथे असणाऱ्या, समोर उभ्या असणाऱ्या या नागराजची मात्र खूपच जास्त मजा होत असते. त्याला आता माहिती असतं की या सगळ्या ह्याच्यातून आपण बाहेर पडणार आहोत ते. तर दुसरीकडे आता सुमन घाबरलेली असते, कारण तिने एवढी तयारी करून सुद्धा स्टेटमेंट बरोबर दिलेलं नसतं. आणि त्यामुळे आता ती अशी घाबरलेली असते की आता आपलं काय होईल, म्हणजे हा नागराज जर सुटला तर काय. पण त्याच वेळेला आता सायली सुमन काकूला म्हणत असते की अर्जुन आहेत ना, ते नक्कीच केस पलटवून लावतील. पण हा भालेराव वकील हा मात्र आता म्हणत असतो की या
या केसमध्ये मी तुम्हाला एकच सांगेन जज साहेब, की ज्या लोकांना मारण्याची सुपारी दिली होती किंवा मारण्याचा कट केला होता ते सगळेच जण जिवंत आहेत. मग मुळात माणसं कोणीही मेलेली नाही आहेत. तर ह्या सगळ्यावरनं एकच गोष्ट सिद्ध होते की तुम्ही कोणत्या बेसवर या माणसाला अटक केली आहे. कारण जर सगळेच जण जिवंत असतील तर का म्हणून या माणसाला आतमध्ये कोठडीत ठेवलेलं आहे, या प्रश्नांची उत्तरं तर भेटायलाच हवी ना. कारण माझा अशील या सगळ्यामध्ये निर्दोष आहे, उगाच त्याला या सगळ्यात अडकवलेलं आहे असं देखील भालेराव वकील बोलत असतात. पण त्याच वेळेला आता रविराज पेटून उठतात. अर्जुनला खरं तर बोलायची संधी दिली जाते, पण त्याच वेळेला आता रविराज उठून बसतात आणि रविराज म्हणतात की या सगळ्याबद्दल मला थोडं बोलायचं आहे. आणि मग रविराज यांना बोलण्याची संधी दिली जाते. मग रविराज आता पुढे येऊन बोलायला सुरुवात करतात आणि ते आता 22 वर्षापूर्वी ज्या काही गोष्टी झालेल्या आहेत त्याबद्दलच मी बोलत आहे. कारण हा सगळ्यात जास्त त्रास ना मला झालेला आहे, माझ्या कुटुंबाला झालेला आहे आणि त्यामुळे मी या संदर्भात तुमच्याशी थोडं बोलायलाच आलेलो आहे. ते काय आहे ना, मला असं वाटतं की ज्या काही गोष्टी घडल्या आहेत त्या एकदमच चुकीच्या आहेत. म्हणजेच जरी आमच्या कुटुंबाची जीवितहानी झालेली नसली तरी गेले कित्येक वर्ष माझी बायको माझ्यापासून लांब होती आणि हे सगळं काही नागराज किल्लेदार यामुळे. त्याचबरोबर माझी मुलगी माझ्यापासून खूप जास्त लांब होती, तीही कित्येक वर्ष तिला अनाथ आश्रमामध्ये राहावं लागलं. हा अपघात घडवून आणला यासाठी. माझं कुटुंब गेली काही वर्ष माझ्यापासून दूर होतं. हे आता माझं कुटुंब मला पुन्हा एकदा मिळालेलं आहे. या सगळ्यामध्ये मी किती त्रास सहन केला आहे, किती यातना भोगल्यात हे फक्त मला आणि मलाच माहिती आहे. आणि त्यामुळेच माझी कोर्टाला विनंती आहे की जर सगळ्यात जास्त हानी झाली असेल तर ती माझी झाली असेल. तर दुसरीकडे मात्र आता प्रिया ही आरशासमोर उभी असते आणि ती आता म्हणत असते की काही झालं ना तरी हे नागराज आणि महिपत ना आतमध्येच राहायला हवेत, आतमध्येच सडायला हवेत. कारण हे जर बाहेर आले ना तर माझ्यासाठी ना वैताग नसता. म्हणजे मी देवाकडे आतापर्यंत काही मागितलेलं नाही आहे रे देवा, पण माझी ही इच्छा तरी पूर्ण कर रे देवा. कारण त्या नागराजला बेल व्हायला नको आणि महिपतही जेलमध्येच राहायला हवा, असं ती देवाकडे हात जोडून अगदीच बोलत असते. तर दुसरीकडे मात्र आता कोर्टामध्ये रविराजांना कटघऱ्यामध्ये उभं केलं जातं आणि अर्जुन त्यांना आता एक एक करून प्रश्न विचारत असतो. आणि त्याच वेळेला तो म्हणत असतो की तुम्हाला तुमच्या भावाबद्दल नागराज किल्लेदार याच्याबद्दल काही बोलायचं आहे ते जरा स्पष्ट सांगा. त्याच वेळेला आता अर्जुनच्या समोरच आता बोलणं सुरू होतं. रविराज सांगू लागतात की मी तुम्हाला स्पष्ट सांगतो, 20 वर्षापूर्वी जो अपघात झाला होता त्या सगळ्या केस संदर्भात जर मी आता व्यवस्थित अभ्यास केला ना तर या गोष्टी लक्षात येत आहेत की काही झालं तरीसुद्धा नागराज किल्लेदार यांनी या सगळ्या गोष्टींमधून पुरावे लपवायचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे ज्यावेळेला अपघात झाला होता त्यावेळेला तर हॉस्पिटलमध्ये सुद्धा हा माणूस बघायला आला नव्हता. यावरूनच स्पष्ट समजतं की या माणसाने हे सगळं करायला लावलं होतं आणि त्यामुळेच ना या माणसाने बऱ्याच अशा गोष्टी केलेल्या आहेत की ज्या गोष्टींमुळे माझ्या कुटुंबाला मानसिक त्रास झालेला आहे आणि त्याची शिक्षा तर या माणसाला मिळायला हवी असं मला तरी वाटतं. त्यामुळे कोणताही विचार न करता कोर्टाने लवकरात लवकर निर्णय घ्यावा आणि या माणसाला कडकातली कडक शिक्षा द्यावी असं रविराज आता जजकडे रिक्वेस्ट करतच बोलत असतात. कारण आता नागराज काकांचं सगळं सत्य हे ऐकूनच रविराजांना त्रास होत असतो. रविराजांनी जेव्हा जुन्या फाईलसुद्धा बघितलेल्या असतात ना ओपन करून, तेव्हासुद्धा त्याला कळत असतं की या सगळ्यामध्ये नागराज किती दोषी आहे ते. पण इकडे आता नागराज जो आहे तो असं दाखवत असतो, त्याचा चेहरा असा असतो की त्यानं काहीच केलेलं नाही आहे, या आविर्भावातच तो जगत असतो. तर रविराजांनी मात्र आपल्या बाजूने केस ही स्ट्रॉंग व्हावी यासाठी चांगली आता स्टेटमेंट दिलेलं असतं आणि जेव्हा चांगलं स्टेटमेंट दिलं जातं तेव्हा मात्र आता भालेराव हे स्टेटमेंट देखील कसं खोटं आहे त्यामध्येच प्रयत्न करत असतो. म्हणजेच भालेराव वकील आता म्हणत असतो की या सगळ्या गोष्टी तर ठीकच आहेत, पण या सगळ्या गोष्टी कोणत्या दृष्टिकोनाने तुम्ही बघताय, एक भाऊ म्हणून बघताय का एक वकील म्हणून. त्यावर मात्र आता एक भाऊ म्हणून आणि वकील म्हणून जो काही मानसिक त्रास झाला आहे ना तो मला झाला आहे. कारण या माणसाला लहानाचं मोठं मी केलेलं आहे आणि तरीसुद्धा हा माझ्या कुटुंबाच्या जीवावर उठला आहे. त्यामुळे या माणसाला माझ्या नजरेत तर आता किंमत नाही असं देखील आता रविराज बोलत असतात. तर आता कोर्टामध्ये ज्या काही गोष्टी आहेत त्या आता बोलून तर झालेल्या असतात आणि म्हणूनच आता
अर्जुन जो आहे तो सांगू लागतो की बघा, ज्या काही गोष्टी आहेत त्या मुद्देसूदपणे माझ्या अशिलाने सुद्धा मांडलेल्या आहेत आणि यावरून हेच सिद्ध होते आणि आता मला कोर्टाकडे एक परवानगी द्यायची आहे की ज्यामध्ये जी मेन सुपारी घेतली होती त्या माणसाला मला इथं बोलवायचं आहे. आणि असं बोलून आता बोलवायचा प्रयत्न केला जातो. महिपतला बोलवलं जातं आणि महिपत जेव्हा समोर येतो ना, तेव्हा महिपतला अर्जुन प्रश्न विचारू लागतो, राज किल्लेदार यांनीच तुम्हाला या अपघाताची सुपारी दिली होती का, हे स्पष्ट करून आम्हाला सांगा. त्याच वेळेला आता महिपत शांत असतो. महिपतच्या तोंडातनं एकही शब्द निघत नसतो आणि त्यामुळेच ना आता जेव्हा महिपत शांत राहतो तेव्हा आता या सगळ्याचे परिणाम अगदीच उलटे घडत असतात. म्हणजेच काय तर आता जेव्हा महिपत शांत राहतो तेव्हा अर्जुन त्याच्यावर जोरात आवाज चढवतो आणि तो आता जोरातच म्हणू लागतो की सांगा, मला माझ्या प्रश्नाचं उत्तर हवं आहे. परफेक्टली सांगा नेमकं काय घडलं आहे ते. आणि असं जेव्हा म्हटलं जातं तेव्हा अर्जुन त्याच्यावर खूप जास्त जबरदस्ती करू लागतो. अर्जुनने आता जबरदस्ती केल्याबरोबर इकडे मात्र आता महिपत हा शांतच असतो. मग भालेराव वकील चिडतात आणि म्हणतात की हे खूपच चुकीचं आहे. माझ्या अशिलावर जोर जबरदस्ती केली जाते आणि हे काही ॲक्सेप्टेस नाही आहे. मग आता भालेराव वकील जेव्हा उठतात तेव्हा मात्र हे सगळं जोर जबरदस्तीने तुम्ही वधवून घेताय, हे चुकीचं आहे, हे ग्राह्य धरलं जाणार नाही असं म्हणतात. त्याच वेळेला आता नागराजच्याबद्दल कसं आपण ह्या कोर्टामध्ये बोलायचं असाच विचार ना आता मनामध्ये येऊ लागलेला असतो. कारण नागराजच्याबद्दल जर आपण कोर्टामध्ये एक शब्द जरी तोंडातून बाहेर काढला तर आपली मुलगी बाहेर आहे, तिचं काय, जर हा नागोबा पुन्हा सुटला तर आपल्या मुलीला या सगळ्याचा त्रास होऊ शकतो. आणि कोर्टामध्ये जर ह्याने तोंड उघडलं की साक्षी जिवंत आहे, मग तर माझ्या मुलीचं काही खरं नाही, हा विचार देखील आता इथे असणाऱ्या महिपतच्या डोक्यामध्ये येत असतो. त्यामुळे महिपत जो आहे तो आता शांतच राहतो. महिपत विचार करतो की जाऊ दे, याच्याबद्दल जर मी स्टेटमेंट देऊन बसलो तर या सगळ्यामध्ये मी स्वतः अडकेन, त्यापेक्षा आपण काही न बोललेलंच बरं. आणि त्याच वेळेला जज आता सुनावणी करत सांगू लागतात की जर एखादा माणूस जर त्याचं स्टेटमेंट देत नसेल तर आपण त्याच्यावर जबरदस्ती करू शकत नाही आणि त्यामुळे आपण यांचं स्टेटमेंटही ग्राह्य धरू शकत नाही, असं देखील आता जज डायरेक्टली बोलत असतात. इकडे तर आता हा जज असा वागत असतो जसं की भालेराव वकिलांनी त्यांच्याकडनंच या वकिलाला विकत घेतलेला आहे. अगदी त्याच पद्धतीने तो आता भालेराव वकिलाची बाजू मांडत बोलत असतात. त्याच वेळेला आता अर्जुन पुन्हा एकदा म्हणत असतो की एवढेच पुरावे माझ्याकडे नाही आहेत, माझ्याकडे या सगळ्याचा एक व्हिडिओसुद्धा आहे आणि तो व्हिडिओ तुम्ही आता बघूनच घ्या आणि त्यावरनं तुम्ही तुमचा शेवटचा निर्णय सांगा. कारण हा नागराज किल्लेदार जो आहे तो या सगळ्यामध्ये जिम्मेदार आहे. आणि मग आता कोर्टामध्ये पेनड्राईव्ह अर्जुन देतो आणि मग तो पेनड्राईव्ह लावला जातो. आणि त्याच वेळेला आता जेव्हा पेनड्राईव्ह लावला जातो ना तेव्हा ती क्लिप लावली जाते आणि LED वर ती क्लिप प्ले होते. त्यामध्ये सरळ आणि स्पष्ट दिसत असतं की नागराजचा तो व्हिडिओ होता आणि सुमनसमोर त्याने त्या सगळ्याची कबुली दिली होती. पण जेव्हा हा व्हिडिओ दाखवला जातो ना कोर्टामध्ये तेव्हा भालेराव वकील पुन्हा एकदा आता एक शस्त्र घेऊन उभेच असतात आणि ते म्हणत असतात की हा व्हिडिओसुद्धा ना आता आजकालच्या जमान्यामध्ये टेक्नॉलॉजी इतकी पुढे गेली ना की काहीसुद्धा घडतं. म्हणजेच मी तुम्हाला सांगतो की हा व्हिडिओसुद्धा बनवलेला आहे. कारण आत्ताची टेक्नॉलॉजी इतकी पुढे गेली ना की अवघ्या 2 मिनिटातसुद्धा व्हिडिओ बनवून रेडी होतो. अगदीच इथेही तसंच झालेलं आहे. हा व्हिडिओ फक्त 2 मिनिटात बनवला गेलेला आहे. याचं प्रात्यक्षिक मी तुम्हाला आता इथेही देऊ शकतो, असं देखील भालेराव वकील जो आहे तो कोर्टामध्ये सांगू लागतो. आणि कोर्टामध्ये जेव्हा असं म्हटलं जातं तेव्हा जजही त्यांना प्रात्यक्षिक दाखवायला सांगतात. मग आता भालेराव वकील आता इथे कटघऱ्यामध्ये उभे असलेल्या नागराजकडे हा मोबाईल रोखून धरतात आणि ज्यावेळेला तो मोबाईल त्यांनी तसा धरलेला असतो ना त्यावेळेला
चा ते फोटो काढतात आणि AI थ्रू जसा व्हिडिओ बनवला जातो ना तसा व्हिडिओ आता तो त्यांचा बनवून टाकतात आणि मग तो व्हिडिओ त्यामध्ये त्याचा आवाजही म्हणजेच नागराजचा आवाजही त्याच्यामध्येच टाकला जातो. नागराजचा आवाजही जेव्हा त्याच्यामध्ये टाकला जातो तेव्हा तो व्हिडिओ 22 वर्षापूर्वीच्या अपघाताचा बनतो. म्हणजेच काय तर यामध्ये सुद्धा बघा ना हा मनुष्य असाच बोलतोय की ह्यानं 22 वर्षापूर्वी अपघात घडवून आणला आहे. आजकाल आपण जर एखादा प्रॉम्प्ट दिला तर त्याचं काही होऊ शकतं. जसं की आता हा व्हिडिओ तुम्हाला समोर दिसतच असेल असं बोलून आता नागराजबद्दल या सगळ्या गोष्टी सांगितल्या जात असतात. आणि जेव्हा नागराजची बाजू भालेराव अशा पद्धतीने मांडत असतो ना की या सगळ्यातून आता नागराजची सुटका एका झटक्यात होणार असते. मुळात आता ज्या अपघात झाला होता 22 वर्षापूर्वी त्यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नव्हती आणि त्यामुळेच आता या सगळ्यांना असंच वाटत होतं की आपण का म्हणून नागराजला आतमध्ये ठेवायचं. म्हणूनच आता नागराजची सुटका व्हायला हवी, नागराजची बेल व्हायला हवी यासाठी भालेराव वकील त्यांच्या परीने जेवढे जमेल ना तेवढे प्रयत्न आता करत असतो आणि कोर्टासमोर एक एक करून सगळे मुद्दे मांडत असतो. सुमन आता या पॉईंटला थोडीशी घाबरलेली असते कारण तिला हेच वाटत असतं की काही झालं ना तरी या माणसाची सुटका व्हायला नको आणि त्यासाठी तिचे प्रयत्न आता सुरू असतात. ती म्हणत असते मनातल्या मनात की काही झालं तरी हे सुटायला नकोत. पण जज आता सुनावणी करत सांगत असतात की नाही, या अशा केसेस आम्ही बऱ्याच पाहिलेल्या आहेत आणि जसं की भालेराव वकील म्हणतायत की हा व्हिडिओ जनरेटेड असू शकतो तर तसंही असू शकतं. हा पुरावासुद्धा आपण ग्राह्य धरला जाऊ शकत नाही. तुमच्याकडे अजून दुसरा कोणता पुरावा आहे का की या सगळ्यासाठी हा नागराज किल्लेदार जबाबदार आहे असं देखील आता सरळ सरळ कोर्टामध्ये जज सांगू लागतात. त्यामुळे आता अर्जुनकडे कोणतेही पुरावे नसतात. जे पुरावे अर्जुनकडे असतात ते पुरावे अर्जुनने आता दिलेले असतात आणि त्यामुळे आता ते पुरावे देऊन सुद्धा उपयोग नसतो कारण त्या पुराव्यांमध्ये सुद्धा या भालेराव वकिलाने असा जो काही मार्ग शोधलेला असतो ना जेणेकरून या सगळ्यातून आता नागराजची बेल होणार असते. परंतु आता जे जज बसलेले असतात ते सांगू लागतात की याची सुनावणी आपण नंतर करणार आहोत, आतापुरती हे कोर्ट इथेच संपतं असंही सांगितलं जातं. त्यानंतर नागराज आणि त्याचसोबत महिपत हे दोघंही जण समोरासमोर जेलमध्येच असतात. महिपतचं जसं स्टेटमेंट घेतलं जातं तो काहीच बोलत नसतो म्हणून त्याला पुन्हा जेलमध्ये आणून टाकलेलं असतं. त्यानंतर नागराजलाही तिथे आणून ठेवलं जातं. त्यावर आता महिपत नागराजच्या जखमेवर मीठ चोळत त्याला म्हणत असतो की काय रे, तुला तर इथे कसं काय आणून ठेवलं, म्हणजे मला एक गोष्ट सांग, तू तर काहीच केलेलं नाही आहेस ना, मग तुझी तर बेल होणार होती, मग काय झालं, भालेरावने काही तुला टांग दिली की काय, असं काहीच आता तो म्हणत असतो. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात ना तेव्हा मात्र आता इकडे असणारा नागोबा म्हणत असतो की नाही नाही, माझी तर सुटका होणार आहे पण कोर्टाने अजून तरी निर्णय दिलेला नाही आहे. उद्या जेव्हा निर्णय होईल ना तेव्हा मी इथून बाहेर असेन, असंही आता नागराज जो आहे तो मात्र महिपत यांना बोलत असतो. महिपत म्हणत असतो की बघितलंस का, मला असं वाटलं होतं की तुला त्या भालेराव वकीलने सुद्धा शेंडी लावली की काय. नागराज म्हणतो की बघितलंस का, या सगळ्या केसमधला मी कसा चुटकीसरशी बाहेर आलो ते मला माहिती आहे ना. या सगळ्यामध्ये मी जास्त दिवस अडकून पडणाऱ्यातला नाही आहे, मी या सगळ्यातून बाहेर पडलोय सहजासहजी, असं देखील नागराज आता म्हणत असतो. दुसरीकडे रविराज, अर्जुन, सायली आता बोलत असतात. त्याच वेळेला सुमन म्हणत असते की जर आता उद्या यांची बेल झाली तर काय, म्हणजे ते पुन्हा मला त्रास द्यायला येणार आणि मग मला पुन्हा या सगळ्याचा नको मनस्ताप असाही विचार ती आता करत असते. जेव्हा आता ती या सगळ्या गोष्टीचा विचार करते ना तेव्हा मात्र आता तिला भीती वाटत असते. म्हणून रविराज आणि त्याचसोबत अर्जुन तिला धीर देत असतात आणि नको काळजी करू, आम्ही आहोत ना तुझ्याबरोबर, नको एवढं टेन्शन घेऊ, असं बोलून तिला आता समजवायचा प्रयत्न करत असतात. त्याच वेळेला सायलीही म्हणत असते की असं नाही ना की कोर्टामध्ये लगेचच जामीन होईल, नको काळजी करू, आम्हाला वाटतं की नाही जामीन होणार आणि त्यामुळेच तू टेन्शन घेऊ नकोस, असं देखील आता बोलून सायलीही आता समजावू लागते. सायली जेव्हा अशा पद्धतीने समजावते ना तेव्हा कुठे जाऊन आता सुमनही शांत बसते. पण अर्जुन म्हणतो की जरी याची या सगळ्या केसमधून सुटका झाली तरीसुद्धा नागराजला मी असं सोडणार नाही आहे. मग आता जेव्हा
इथे भालेराव वकील दुसऱ्या दिवशी कशीबशी जेव्हा सुटका करतात ना, तेव्हा मात्र आता अर्जुन जो आहे तो नागराजला लातेने तुडवतो. पण आता अर्जुन आणि सायलीने आधीच ठरवलेलं असतं की नागराजला हिंसाचाराच्या केसमध्ये आतमध्ये पुन्हा एकदा टाकायचं आणि म्हणूनच हिंसाचाराच्या केसमध्ये आतमध्ये पुन्हा टाकायचा निर्णय सायलीनं घेतलेला असतो. त्यामुळे आता भालेराव वकीलसुद्धा काहीच करू शकणार नसतो. तर तुम्हाला हा भाग कसा वाटलाय कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि असेच अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत टाटा बाय.